नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ताला इंद्रा म्हणत असते की काय ग, काय झालं. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी, आमच्या वेळेचं वेगळं होतं, म्हणजे आमचं थोडं वेगळं होतं. त्यावेळेला आता इंद्रा म्हणते की वेगळं बिगलं काय नाही, सगळेजण असंच म्हणतात की आमचं वेगळं होतं, परंतु सगळ्यांची गाडी सेम लाईनला असते. म्हणून मी तुम्हाला सांगते की काही आता थांबण्याची गरज नाही. कोमल, तू घे ग त्या पोराला बोलावून, त्या अभिषेकला बोलव आणि आपण काय ती लग्नाची बोलणी तुझ्या फिक्सच करून टाकू, तुझं लग्नच आपण फिक्स करून टाकू, असं तिला ती म्हणते. त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की अहो पण मम्मी. तेव्हा ती म्हणते की आता काय नको, आता सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मग सावनीमध्येच तोंड घालत म्हणते की एक मिनिट, मला जरा बोलायचं आहे. सागरची आई, मला काय वाटतं की मुक्ता जे बोलते ना ते योग्य बोलत आहे, कारण आपण मुलाची काही चौकशी न केल्याशिवाय लगेचच लग्नाचा विषय कसा करू शकतो. म्हणजे अजूनही कोमल त्या मुलाला भेटली नाही, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे घरचे कसे आहेत, शिवाय त्याचे आई वडील जे काल भेटायला आले होते त्यांनी कोमलला नापसंत केली होती. मग त्याचं आई वडिलांशी बोलणं झालंय का? जर कोमलचं आणि त्याचं लग्न झालं तर मग पुढे जाऊन आपल्या कोमलला काही त्रास तर होणार नाही ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला हव्यात, बरोबर की नाही. असं सगळं आता सावनीही बोलत असते आणि ती बोलत असताना हे इंद्रा आणि सागरला अजिबातच आवडलेलं नसतं. त्यावेळेला मग म्हणून सावनी म्हणते की आपली कोमल जिथे जाईल तिथे आनंदात राहिली पाहिजे ना, मला इतकंच वाटतं. तेव्हा सागर पटकन बोलतो की आपल्याला कोणी विचारलंय का, तर कशाला मध्ये मध्ये बोलायचं. इंद्रा म्हणते की नाहीतर काय, उस्ती मुस्ती मध्ये 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 करते, काय गरज आहे तुला आमच्या विषयात बोलायची. मुळात तू या घरची लागतेस कोण. आणि आपली कोमल म्हणे, तुझा आणि कोमलचा काही एक संबंध नाही, लक्षात ठेव. नातं तर दूरदूरची गोष्ट आहे, म्हणूनच उगीचच तू आमच्यामध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नको. तसंही या घरातल्यांचा आनंद तुला कधी बघवला आहे का? ज्यांनी कायम या घराला त्रासच दिला त्या व्यक्तीने आमच्या आनंदाबद्दल न बोललेलंच बरं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, म्हणजे मी एक गोष्ट बोलते, मला असं वाटतंय की सावनी जे काही बोलतायत ते अगदी योग्य आहे. नाही म्हणजे मला त्यांचा मुद्दा पटतोय की उद्या काही झालं तर आपली कोमल आनंदात राहिली पाहिजे आणि त्या मुलाशी भेटणं हे महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तिला आपण नंतर त्याला भेटूच, परंतु काल त्याचे आई वडील आले होते ना आणि त्या जरासे नाराज दिसले. मग त्याने नाराजी आई वडिलांची दूर केली आहे का, की त्यांच्याशी बोलल्याशिवाय तो आपल्याला भेटायला आलाय, अशा सगळ्या गोष्टी पडताळून घेणं गरजेचं आहेच ना. तेव्हा मुक्ताला सागर म्हणतो की काय मुक्ता, तुम्ही पण हे काय यांच्यासारखे विचार करताय, मला कळत नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की तसं नाही सागर, माझं म्हणणं प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या. जे काही असेल ना त्या गोष्टी व्यवस्थित अगोदरच सॉर्ट झालेल्या चांगल्या. आपण पुढे जाण्याच्या अगोदर समजा मुक्ता म्हणायला लागते की जर कोमल आणि त्या अभिषेकची भेट घडली, म्हणजे दोघेही एकमेकांशी बोलले आणि कोमलने त्याबद्दल क्लिअरिटी दाखवली आणि जर तो कोमलला मुलगा पसंत पडला तरच मग आपण पुढे जाऊया ना, असं माझं म्हणणं आहे. आपण उगीचच या गोष्टीत घाई करायला नकोय. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला याच गोष्टीची भीती वाटते ना की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे, पण आपण तर त्याला पाहिलंय ना. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो सागर, तुम्ही पाहिलंय आणि आपल्या कोमललाही तो कुठेतरी पसंत आहे, परंतु त्यांना भेटणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काही झालं तरीही आपण त्यांची भेट घडवून दिली पाहिजे, मला असं वाटतंय. बाकी तुमचं मत आहे, मला जे काही वाटतंय ते मी तुम्हाला बोलून दाखवलं. आणि खरंच एकदा की त्यांचं बोलणं झालं, पुढे काही गोष्टी क्लिअर झाल्या की मग आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. परंतु जर मी या लग्नाच्या विरोधात नाहीच आहे मुळात, मलाही जर आवडेल की हे स्थळ जुळेल, परंतु कुठल्याही गोष्टी घडायच्या अगोदर आपण थोडीशी खबरदारी घेतली तर काय चुकीचं आहे, असंच मला इतकं वाटतंय. म्हणून म्हणते की फक्त त्यांना भेटू दे, त्यांचं बोलणं होऊ दे, ते जास्त सध्याच्या घडीला महत्त्वाचं आहे. म्हणजे उद्या जाऊन त्यांच्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचे गैरसमज व्हायला नकोत की तो मुलगा खरंच आई वडिलांचं ऐकणार आहे किंवा त्यांच्या अगेन्स्ट जाऊन लग्न करतोय. सागर म्हणतो की जरी तो मुलगा त्यांच्या आई वडिलांच्या अगेन्स्ट जाऊन लग्न करत असेल तरी मी त्यांचं लग्न लावून द्यायला तयार आहे, कारण ते दोघे एकमेकांना पसंत करतात. मुक्ता म्हणते की एक्झॅक्टली तेच कोमलला बघणं गरजेचं आहे की हे सगळं त्यांच्याबद्दल किती क्लिअर आहे. म्हणूनच मी सांगते की या सगळ्या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या आहेत. प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करते त्यावर. तर आता इथे सागर म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना, मग होऊ दे तुमच्या मनासारखं, भेटू देत त्या दोघांना. असं म्हटल्यावर आता सागर बोलतो आणि मुक्ताकडे हसत बघतो, तर मुक्तालाही सागरने साथ दिल्याने खूप आनंद झालेला असतो. नंतर इथे सावनी लांबूनच हा सगळा नजारा बघत असते. सावनी म्हणते की करा करा,
लग्नाची तयारी करा. मला माहीतच होतं माय डिअर सासूबाई, तुम्ही जे काही करताय ना ते माझं म्हणण्यानुसार नक्कीच करणार नाही. म्हणूनच आता तुम्ही सगळे मूर्ख ठरलात आणि आता चाललायत लग्न लावायला, असं म्हणून ती आनंदात असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सकाळी सगळेजण पूजेची तयारी करत असतात आणि इंद्रा विचारते की काय ग मुलींनो, झालाय का दुर्वा तुमचा निवडून? तेव्हा स्वाती म्हणते की हो मम्मी, होतच आलाय. तेवढ्यात सावनी येते आणि सावनी विचारते की सागरची आई, मी काही मदत करू का? तेव्हा मग इंद्रा म्हणते की हे बघ, की आता आईली, एवढ्या सकाळी आईलीस ग तू, आणि काय सगळी कामं झाली आणि आईलीस तू, काय गरज नाही कोणतं काम करण्याची, जा तिकडे जाऊन बस जा. असं म्हणून आता इंद्रा ही सावनीचा अपमान करते आणि तिला तिकडे बाजूला जाऊन बसायला सांगते. तेवढ्यातच मुक्ता येते आणि अंघोळ करून ती येते म्हणते की सॉरी, मला जरा उशीरच झाला, काय करायचं आहे काम मला सांगा जरा मम्मी. तेव्हा मग आता ती म्हणते की काय टेन्शन घेऊ नको अगं मुक्ता, सगळं झालेलं आहे, तू कसलंही टेन्शन घेऊ नको. तू फक्त आता एक काम कर, हा जो काही दिवा आहे ना तो मी दिवा पेटवते, तू देवघरात नेऊन ठेव. आणि मुक्ता, खरंच मला खूप टेन्शन आलेलं कोमलच्या लग्नाचं, परंतु सगळं काही व्यवस्थित होते. आता फक्त माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडलं पाहिजे. माझ्या एकुलत्या एक या पोरीचं आता राहिलेलं लग्न व्यवस्थित पार पडू दे, बाकी काय नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि तुम्ही माझ्यावर ही काही जबाबदारी टाकली आहे ना ती व्यवस्थित अगदी पूर्ण होईल. मला माहिती आहे की कोमलचं लग्न अगदी व्यवस्थित धुमधडाक्यातच योग्य तो मुलगा बघून मी लावून देईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिला जे काही योग्य असेल तेच तिला मिळेल आणि ती पूर्णपणे आयुष्यात सुखी होईल. हे ऐकल्यावर आता इथे इंद्र तर खुशच होते. इंद्र म्हणते की मला माहिती आहे मुक्ता, तू संपूर्ण घराची जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडतेस. अगं लकीला पण तू लाईनवर लावलंस, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आता या कोमलचं लग्न करतेस तू, खरंच खूप आनंद होतो. तू जे काही करतेस ते अगदी योग्यच असतं, माहीत आहे मला. म्हणूनच तुझ्याकडून मला आता हेच ऐकायचं होतं की तू कोमलचे लग्न व्यवस्थितपणे पार पाडशील. तेव्हा मुक्ता तिचा हात धरते आणि म्हणते की मम्मी, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. त्याच वेळेला इथे आता मनातल्या मनातच सावनी विचार करत असते की माय डिअर सासूबाई, तुम्ही तुमच्या मुक्ताला ही जबाबदारी सांभाळायला तर देताय, परंतु मुक्ता कशी तोंडावर पडणार आहे ना हेच बघायला आता मला खूप मजा येणार आहे. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की हे बघ, तू जे काही करशील ते अगदी व्यवस्थित करशील, मला माहीत आहे. त्यावर मुक्ता म्हणते की हो मम्मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं आपल्या सोयीप्रमाणेच होणार, घाबरू नका. त्याच वेळेला इथे आता इंद्रा तिला म्हणते की हे घे, हा दिवा आहे ना आपल्या कोमलच्या लग्नासाठीचा दिवा, हा दिवा व्यवस्थित आता तू देवघरात नेऊन ठेव. आणि म्हणूनच मुक्ता म्हणते की ठीक आहे ठेवते. आणि मुक्ता आता एक काडीपेटी पेटवते तर ती विझून जाते आणि दुसरी काडीपेटी आणण्यासाठी म्हणून मुक्ता जाते. तेव्हा बाजूलाच एक पणती ठेवलेली असते आणि पणती मुद्दामच सावनी ती हातामध्ये कोणाच्याही नकळत घेते आणि नंतर पुढे जाऊन त्या देवघराच्या बाहेर ते तेल आहे ते ती सांडते. आणि मग ते तेल सांडल्यानंतर कोणाचंही तिच्याकडे लक्ष नसतं, सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात. परंतु आता इथे सावनी पटकन ते तेल सांडते आणि बाजूला होते आणि म्हणते की मुक्ता, आत्ता बघ पुढे काय होणार आहे ते. आणि हळूच ती तिरप्या नजरेने सगळ्यांकडे लक्ष देऊन असते आणि नंतर तो जो दिवा असतो तो पटकन बाजूला फेकून देते. नंतर म्हणते की आता मला खरी मजा येणार आहे. माय डिअर सासूबाई, तुम्ही तुमच्या मुक्ताला म्हणजेच तुमच्या लाडक्या सुनेला इतकी महत्त्वाची जबाबदारी दिलीत, परंतु जबाबदारी पार पाडताना जर अचानक तुमच्या सुनेचा पाय घसरला तर काय होणार आहे याची मजा आता बघायला लाईव्ह मिळणार आहे, असं ती मनात म्हणत असते. तेव्हा मुक्ता आता दिवा पेटवते आणि म्हणते की मम्मी, हा दिवा मी देवघरात जाऊन ठेवते. असं म्हणून आता मुक्ता ही समोरून चालत चाललेली असते आणि त्याच वेळेला आता चालत असताना तिचं पूर्ण लक्ष हे त्या दिव्याकडेच असतं. परंतु सावनी याच ह्याच्यात असते की मुक्ता आता जाणार आणि घसरून तो दिवा खाली पाडणार. तर सावनी या सगळ्यासाठी खूपच आतुर असते. तर मुक्ता आता त्या तेलाच्या पडलेल्या थेंबापर्यंत येते आणि मग मुक्ताचा पाय अचानक घसरतो. मुक्ताचा पाय घसरतो तेवढ्यातच आता तिथे सागर येतो आणि सागर तो दिव्याचा हात मुक्ताचा पकडतो. त्याचप्रमाणे मागूनही मुक्ताला सावरतो. आता मुक्ता मागच्या मागे पडणार असते तेवढ्यातच सागरने आता इथे येऊन मित्रांनो मुक्ताला वाचवलेलं असतं आणि मुक्ता आणि सागर पुन्हा आता एकमेकांच्या प्रेमामध्ये नव्याने पडलेले असतात. सागर आता मुक्ताचा वेंधळेपणा,
जपतच तिला वर करतो. त्याच वेळेला इथे आता मुक्ता देखील सागरच्या डोळ्यामध्ये त्याच्याबद्दलचं अगदी निस्वार्थ प्रेम बघत असते आणि दोघं एकमेकांकडे आता अशा प्रकारे बघत असतात की सावनीचा इथे आगजाळ आणि धूर संकटच निघायला लागतो. दोघा जणांकडेही ती आता रागाने बघत असते. सगळेजण धावत धावत येतात. स्वाती येते, कोमल, इंद्रा येते आणि म्हणतात की काय रे, काय झालं? तेव्हा मग मुक्ता म्हणते की माझा पाय घसरला. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, असं कसा? तुम्ही आता पडला असतात तर काय झालं असतं? मुक्ता म्हणते की सागर, मला माहिती की तुम्ही मला कधीही पडू देणार नाही. मी जिथे असेन ना, जिथे मी पडेन किंवा धडपडेन आणि जिथे मी संकटात असेन सागर, तिथे तुम्ही पहिल्यांदा असालच मला वाचवायला. मला कायम माहीत आहे. आणि जेव्हा मुक्ता असं बोलते तेव्हा सगळेजण आता खुश होतात. तेव्हा नंतर आता मुक्ता म्हणते की मम्मी, तुम्ही काळजी करू नका. मी आणि सागर दोघेही मिळून या घरातला जो काही आनंदाचा दिवा आहे ना आणि या घरातलं सुख आहे, सागर आणि मी कधीही जाऊ देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून आता मुक्ता तिला दिलासा देते. त्याच वेळेला इथे आता इंद्रा म्हणते की पण मुक्ता, अगं अचानक तुझा पाय कसा घसरला? तेव्हा सागर म्हणतो की पाय कसा घसरला म्हणजे अगं इथे तेल सांडलंय ते बघ. तेव्हा मग आता लगेच इंद्रा म्हणते की पण मी तर तेलाची ती वाटी होती ती तिकडे ठेवली होती. तेव्हा आता मुक्ता म्हणते की राहू देत, आता आपण देवासमोर दिवा ठेवूया. म्हणून सागर आणि मुक्ता दोघं जण येऊन देवासमोर एकविरेसमोर तो दिवा ठेवतात आणि दिवा ठेवून दोघेही आता नमस्कार करतात. त्याच वेळेला आता इथे नमस्कार करत असताना मुक्ताचं लक्ष हे आई एकविरीच्या फोटोकडे जातं आणि त्याच वेळेला आता मुक्ता बघत असते आणि विचार करते की नेमकं हे सगळं काय होतंय? मला हे नेमके कोणते संकेत मिळत आहेत? नाही म्हणजे सकाळी असं झालं आणि आता दूध ओते गेलं, त्यानंतर हा दिवा पडता पडता माझ्या हातून वाचला. नेमके देवी कोणते संकेत देते का? नाही म्हणजे हे सगळे संकेत जे कोमलच्या लग्नाबाबत तर नसतील ना, कारण हा दिवा कोमलच्या लग्नाबाबत बोलताना आम्ही ठेवला होता. मग तिच्या लग्नात कोणती अडचण तर नाही ना? देवा, जो काही असेल तो मार्ग लवकरात लवकर दाखवा. तेव्हा इथे कोमल आणि बाकीचे सगळे देखील देवाच्या दिव्याकडे बघून नमस्कार करतात, परंतु मुक्त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि टेन्शन असतं. ते सागर बघतो आणि पुन्हा एकदा तो आई एकविरेकडे नतमस्तक होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कोमलही काहीतरी बघत असते आणि त्याच वेळेला मुक्ता येते आणि मी इंद्रा म्हणत असते की मुक्ता, मुलगा बघायला येईल ना तेव्हा आपण त्याला छान नॉनव्हेजचं जेवण करूया, छान चिंबोरी फिश वगैरे सगळं काही करूया. मुक्ता म्हणते की मी काय म्हणते मम्मी, मी गोडाचा शिरा बनवते. तेव्हा इंद्रा म्हणते की चालेल, तू तेच चांगलं बनवते. आणि नंतर मग लकी देखील येतो आणि मिहीर फाईल घेऊन आलेला असतो. तर स्वाती म्हणते की हे गे लकी, हे पिलो कवर घाल आणि तो सगळ्याकडे ती स्प्रे मारायला लागते. तेवढ्यात आता मिहीर म्हणतो की अगं ए काय करतेस काय? अगं मला तर वाटतंय की थोड्या वेळाने ना तू माझ्यावर असा स्प्रे मारते, थोड्या वेळाने आता जेव्हा अभिषेकजी येतील त्यांच्या बाजूला तू मला ह्या फाईलने वारा घालायलाच बसवशील असंच वाटतंय मला. तेव्हा सगळेजण आता हसायला लागतात आणि मग लकी म्हणतो की ये रे मिहीर ये, असं म्हणून तो त्याला यायला सांगतो. आता मिहीर म्हणतो की काय चाललंय, काय कितकी मोठी तयारी चालली आहे? आणि लकी आता पिलूला कवर घालत असतो. तेव्हा आता लकी म्हणतो की बघितलं का, आपल्या कोमलचं लग्न ठरलं आहे. तेव्हा आता हे ऐकल्यावर लगेच पुढे मिहीर म्हणतो की काय, आपल्या कोमलचं लग्न? बापरे, काय होणार आहे त्या मुलाचं काय माहिती, कारण असं मुलगा, कुठला मुलगा आपल्या कोमलच्या प्रेमात पडू शकतो हे तर मला अगदी अशक्यच वाटतंय. तेव्हा सगळेजण तिला चिडवत असतात. कोमल म्हणते की हो मग काय, मग तेव्हा मग लगेच तो म्हणतो की तुला साधा चहा तरी बनवता येतो का? तेव्हा स्वाती म्हणते की येतं, आमच्या मॅडमला सगळं काही बनवता येतं, काळजी करू नका. असं म्हटल्यावर आता कोमल मस्तच भाव खाते. नंतर आता पुढे दोघं जणही म्हणतात की मग आता तू या घरातून जाणार बरोबर ना? तेव्हा कोमल म्हणते की नाही, मी जाणार नाही, मी त्याला इकडेच यायला सांगणार. मग आता हे ऐकल्यावर लकी म्हणतो की बापरे, म्हणजे घरजावई, म्हणजे आता वाटच लागली म्हणायची. तेवढ्यात आता सगळेजण हसायला लागतात. लकी म्हणतो की बघितलं, आता हे दोघं काय बनवणार माहिती, ही रील बनवणार आणि त्यालाही रील बनवायला सांगणार. दोघेही रील बनवत बसणार, नंतर काय करणार तर जेवण बाहेरून ऑर्डर करणार. असं म्हटल्यावर आता स्वाती सागर येण्याची चुरूक लागते म्हणून लकी आणि मिहीरला शांत बसायला सांगते. तेवढ्यातच सागर आलेला असतो. सागर आल्याबरोबर तो म्हणतो की ए काय रे, काय चाललंय, कशाला उगीच माझ्या बहिणीला त्रास देताय, तिला नको नको ते चिडवताय, गप्प बसा, काहीच गरज नाहीये माझ्या बहिणीला असं चिडवण्याची. त्याच वेळेला सगळ्यांना चांगला मार देईल कोणी तिला चिडवेल तर, असं तो बोलायला लागतो. त्याच वेळेला पुढे आता हे ऐकल्यानंतर सागर म्हणतो की बरं ऐकलंस का कोमल, अजिबात काळजी करू नको, तुझं लग्न अगदी व्यवस्थित होईल, अजिबात घाबरण्याची काही गरज नाही. हा दादूस आहे ना, तुझं लग्न अगदी धूमधडाक्यामध्ये लावून देणार, कशाचीही कमी पडू देणार नाही मी.
लक्षात ठेव, असं लग्न लावून देईन ना की अख्खं शहरच बघत बसेल. आता तितक्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्तालाही त्यांच्या बोलण्याचं खूप बरं वाटत असतं. तेवढ्यातच आता पुढे सागर म्हणत असतो की कोमल, तुझं लग्न तर अगदी उत्तम होईल, परंतु आम्हाला खरंच तुझी खूप आठवण येईल. मला तुझी खरंच खूप आठवण येईल. मी तुला खूप मिस करेल. असं म्हणून त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. तरी ते इंद्राच्याही डोळ्यात सागरच्या बोलण्याने पटकन पाणी येतं. तेव्हा आता सगळं वातावरण इमोशनल झालेलं असतं. मुक्ता म्हणते की सागर, अहो सागर, हे काय चाललंय काय तुमचं? कशाला उगीच तुम्ही इमोशनल वातावरण करताय? आपली कोमल काही जास्त लांब जाणार नाहीये, ती जवळच असणार आहे. त्याच्यामुळे उगीच तुम्ही काही बोलू नका. सागरला असं इमोशनल झालेलं पाहून लगेच कोमल म्हणते की दादूस, काळजी करू नकोस, मी तुला भेटायला लगेच येत जाईन. तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की हो हो, अगं काळजी नसावी. तुला माहितीये का कोमल, तुझा दादूस आहे ना, तुला चार्टर फ्लाईटच करून देईल. मग कसं आहे ना, फ्लाईट केल्यावर तू पटकन इकडे येऊन कोळींच्या घरी पोहोचशील, बरोबर की नाही? असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात. आणि कळकळून हसत असताना सागर म्हणतो की काय रे, तिची मजा घेताय की काय? पण नाही, काळजी करू नकोस कोमल, सगळं काही व्यवस्थित होईल, तू अजिबात घाबरू नकोस, असं सगळं ते म्हणत असतात. त्यानंतर इथे सावनी ही सगळ्यांवरती हसत असते. सगळ्यांचे जे काही हसणारे चेहरे असतात ते पाहून तिला खूप राग येत असतो आणि ती तिच्या पाण्याची बाटली भरत असताना विचार करते की सगळे मूर्ख आणि बिंडोक आहेत. इथे या कोमलच्या लग्नाची सगळेजण स्वप्न रंगवत आहेत, पण कोणाला काय माहितीये की नक्की पुढचं काय आहे आणि तो अभिषेक काय आहे, हे फक्त मला माहीत आहे. आणि या सगळ्यांमध्ये ना सगळे मूर्ख आहेत. हा सागरही तसलाच आहे. डोक्यात गुडघ्यात अक्कल आहे, गुडघ्याला बाशिंग बांधून लग्न लावायला तयार झालेत, परंतु त्यांना कुठे माहिती आहे की पुढे काय घडेल. या सगळ्यांमध्ये मुक्ताच एकटी शातीर आहे, बाकीचे सगळे मूर्ख आहेत. असू देत, त्याचाही फायदा मलाच होणार आहे. किती काही झालं तरीही त्याचा सगळा जो काही फायदा आहे हा मला या प्लॅनमध्ये होणार आहे. असं म्हणून आता सगळे बोलत असताना सावनी त्यांच्या देखत पुढून निघून जाते. तर सावनी तिच्या रूममध्ये येते आणि अभिषेक हा कुठेतरी गाडी थांबवून असतो. तेवढ्यातच सावनीचा फोन येतो, म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो की बोला, काय झालं? तेव्हा सावनी म्हणते की अभिषेक, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझ्यासाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी आहे. तेव्हा तो विचारतो की काय झालं? तेव्हा ती म्हणते की हे बघ अभिषेक, तुझ्या लग्नाची आता हळूहळू बोलणी सुरू होतील, बरोबर की नाही? तेव्हा मग आता तो म्हणतो की अहो, असं काय बोलताय तुम्ही? ऑलरेडी माझं एक लग्न झालेलं आहे, मग तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा मग ती म्हणते की अरे असं काय करतोस, घाबरतोस कशाला? अरे आपल्या प्लॅननुसार तुझं आणि कोमलचं लग्न, खोटं लग्न, त्याबद्दल बोलते मी. तुला माहितीये का इथे घरामध्ये काय चाललंय ते? इथे घरामध्ये सगळेजण तुझी आतुरतेने येण्याची वाट बघत आहेत आणि तू आल्यावर तुझ्यासाठी ते पायगड्याच घालणार आहेत जणू. आणि तुझा तर त्यांनी मलापासून मला वाटतंय की जावई स्वीकारच केलेला आहे. म्हणूनच आता एक गोष्ट तुला करावी लागेल, ते म्हणजे जसा तू हे काय नम्रताने वागतोस ना, तसंच वागण्याची ऍक्टिंग पुढे चालू ठेव बरं. आणि हो, यांना काय आवडतं की यांनी केलेले पदार्थ वगैरे असतात त्यांचं कौतुक करायचं, मोठ्यांना मान द्यायचा, त्यांच्या पाया वगैरे पडायचं. एवढं जरी सगळं तू केलंस ना तरी बाद झालं, तरीही तू यांचा उत्तम जावई बनशील, मी तुला सांगते. तेव्हा मग आता तुला फक्त ऍक्टिंग करावी लागेल. मग तो म्हणतो की काळजी करू नका, कसं ना, कॉलेजला असताना मी भरपूर नाटकं केलेली, हां, तेव्हा मला त्याचा काय उपयोग झाला नाही, परंतु आता त्याचा उपयोग मला नक्की होईल असं मला वाटतं. तेव्हा मग सावनी म्हणते की हो रे, बरोबर आहे. काही गोष्टी असतात ना, त्यांचा उपयोग काही लगेच होत नसतो, परंतु कालांतराने त्या गोष्टी अगदी महत्त्वाच्या ठरतात आणि त्याच आपल्या गोष्टी उपयोगी ठरतात. म्हणून आता तुला तसंच करायचं आहे. सगळेजण तुझी इथे वाट बघत आहेत, मी तुला सांगितलंय तसंच तुला करायचंय, असं सावनी त्याला समजवते. नंतर आता मिहीर हा चाललेला असतो. मुक्ता मागे मागे येते आणि म्हणते की एक मिनिट मिहीर, मला जरा बोलायचे. तेव्हा मिहीर म्हणतो की काय झालं वहिनी, कशाबद्दल? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की मला ना जरा तो अभिषेक आहे ना. तेव्हा मग तो विचारतो की कोमलचा? मग मुक्ता म्हणते की हो, तो अभिषेक आहे ना, अभिषेकीने त्याची ना जरा मला चौकशी करायची. तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की परंतु दादूस, तेव्हा मग तो म्हणतो की दादूसचे सोर्सेस माझ्यापेक्षा चांगले आहेत. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की हे जर तुझ्या दादूसला कळलं ना तर उगीच कशाला, म्हणजे माझ्यावर भांडून येतील. मुक्ता, मी तुम्हाला सांगितलेलं ना माझ्यावर तुमचा विश्वास नाही का, वगैरे वगैरे. आणि हो, आणखी एक म्हणजे तू दादूसचा तुझ्या चांगला सोर्सेस मला माहिती, दुसरा सोर्स काही नाहीये, तू चांगली माहिती काढतोस. परंतु मला एक काळजी आहे की उद्या काही जाऊन प्रॉब्लेम व्हायला नको. मला कळतंय
कारण मी त्या मुलाला स्वतःहून भेटले नाहीये ना. घरातले सगळे भेटलेत आणि ते म्हणतात की सगळं व्यवस्थित आहे, परंतु घरातले सगळे आनंदात आहेत. बघ ना तू, किती छान वातावरण आहे कोमलच्या लग्नाच्या निमित्ताने. म्हणूनच मला फक्त इतकंच हवंय की घरातलं हे वातावरण कोणत्याही प्रकारे बिघडायला नको. म्हणजे घरात जो काही शांतता आणि आनंद आहे तो तसाच राहिला पाहिजे. आणि म्हणूनच एकदा त्या मुलाची माहिती काढ, म्हणजे कसं आहे उद्या जाऊन आपल्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको. बस इतकंच माहिती आहे मला. हां, म्हणजे घरातले माझ्यावर जराशी चिडतील की अशी का वागते वगैरे काय, किंवा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते मध्ये मध्ये, पण त्यांचा राग मी झेलू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझ्या माणसांचा हा आनंद असाच टिकून राहायला पाहिजे असंच मला वाटतं, बाकी काही नाही. त्याच वेळेला आता इथे लगेच मीर म्हणतो की डोंट वरी बहिणी, कळलंय मला, तू काळजी करू नको, हे मी सगळं असंच राहू देईन. आणि मग तिथले वॉचमन किंवा त्याच्या बिल्डिंगमधले रहिवासी यांना मी विचारेन की त्याचा स्वभाव कसा आहे. मुक्ता म्हणते की हो, हे अगदी योग्य बोललास, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कळू शकतो की तो नक्की कसा आहे. म्हणून आता मिहीर जायला निघतो. मुक्ता दरवाजातच उभी राहून त्याला बाय करत असते. त्याच वेळेला सावनी म्हणतच म्हणते की झालं, या मुक्ताची डिटेक्टिव्हगिरी सुरू झाली. सागरने नाही सांगितलं तरीही मुक्ता काही त्याचा अभिषेकचा पिच्छा सोडत नाही. ही इतकी चिवट आहे ना की काही शांत बसणार नाही. मला माहित होतं ही मुक्ता ना काही गडबड नक्कीच करणार, परंतु आता मला शातीर झालं पाहिजे. जर अभिषेकचं खरं सत्य हिच्यापर्यंत पोचलं तर, आणि सांगितलं ना स्वतःच्या भावाला मिहिरला, आणि हा मोठा मुक्ताची पहारदारी करायला म्हणून उन्हातानाचं जाऊन सगळं काही शोधेल आणि भटकत भटकत सगळी काही माहिती काढून देईल. मुक्ताचा तसाही अंधभक्तच आहे तो, पण आता मी काय करू, हे सगळं मला आता हँडल केलं पाहिजे असं ती मनातच म्हणते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, हे सगळं काय आणलं आहे. तेव्हा सागर म्हणतो की अगं, माझ्या एका मित्राने नवीन कपड्यांचं शॉप ओपन केलंय, म्हणून त्याच्याकडून आपल्यासाठी काही कपडे ऑर्डर केले आहेत मी, बघा. तेव्हा मग आता इथे लगेच ती म्हणते की भाई, किती सुंदर कलर आहे या शालूचा. त्यावेळेला तर सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि स्वाती म्हणते की मुक्ता, हा बघू ना तुझ्या इथे काय आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नको नको, राहू दे. तेव्हा सागर म्हणतो की अहो मुक्ता, काय करताय, कशाला लाजायचंय, दाखवा ना त्यांना, असं म्हणून आता इथे मुक्ताच्या हातून तो कपडे खेचून घेतो आणि सगळ्यांसमोर उभं करतो. तर इथे मुक्तासाठी त्याने नाईट गाऊन आणलेला असतो आणि तो नाईट गाऊन तो सगळ्यांसमोर दाखवतो. आणि तो ट्रान्सपरंट नाईट गाऊन पाहिल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आणि अशा प्रकारे सागरचा चांगलाच पचका झालेला असतो. आता इथे नेमकी पुढे काय मजा घडणार, आणि मुक्ता तर आता सागरवर खूपच चिडलेली असते, ते पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.